लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींचा 24वा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. जून महिना संपलेला आहे. जुलै महिना सुरू झालाय. आज 3 तारीख आहे. तरी देखील लाडक्या बहिणींना ना कोणता जी-आर आला आहे, ना हप्त्याचं वितरण झालेलं आहे. अनेक मेसेजेस, अनेक नोटिफिकेशन येत आहेत की जून, जुलै महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे अजून देखील जमा झाले नाहीत. गेल्या वेळेस देखील असंच झालं. ज्यावेळेस मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे होते, त्यावेळेस काय झालं होतं, मार्च एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या फरकाने जमा झाले होते व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाले. आता ज्यावेळेस मे महिन्याचा हप्त्याचं वितरण झालं, जूनमध्ये पैशांचं वितरण झालं, आता जुलै महिना सुरू झालेला आहे. पण आपण जो शासन निर्णय पाहिला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की महिला व बालविकास विभागाला निधी 10 तारखेपर्यंत त्या विभागाने देणे गरजेचं आहे व त्यानंतर पुढील आठवड्याभरात जुलै महिन्याच्या आठवड्याभरात काय होईल की जून महिन्याचे 1,500 रुपये देखील जमा होतील. मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ह्यावेळेस पैसे मिळणार का? अनेक लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले, पण मार्च एप्रिल मेचे पैसे जमा झाले नाही. त्या लाडक्या बहिणींचं काय, पेंडिंग हप्त्याचं सांगा. तर लाडक्या बहिणींनो, जून 24वा हप्ता अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत व आता 1,70,00,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेता. 70 कोटी रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेवरती दिलेले आहेत. म्हणजे जे निधी आहे आतापर्यंत 70 कोटी रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आला आहे. मात्र काय झालेलं आहे, त्यामध्ये देखील पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. जूनचा हप्ता आहे ते आपण आधी पण सांगितलं होतं की जुलै महिन्याच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे 15 दिवसापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील. 15 तारखेच्या पुढे लाडक्या बहिणींना जूनचा 24वा हप्ता जमा होणार आहे. पण पेंडिंग हप्त्याचं माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की ज्या पात्र लाडक्या बहिणी असणार आहे त्यांना पेंडिंग हप्ता जमा होईल. आता आपल्याला देखील माहिती आहे की गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावण बाळ योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे, या सर्व योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे जे पेंडिंग हप्ते होते ते देखील जमा होण्यास सुरुवात झालेत. म्हणजे जूनचा हप्ता 1,500 रुपये व त्याच्या आधीचा जो पेंडिंग हप्ता आहे तो देखील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जमा झालाय. किंवा पीएम किसान योजनेचा असू द्या, त्या लाभार्थ्यांना देखील काय झालेलं आहे, पेंडिंग हप्ता हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मग आता लाडक्या बहिणींचे पेंडिंग हप्त्याचं काय, आपले जे माननीय उपमुख्यमंत्री आहेत किंवा मंत्री आहेत ते बोलले होते की लाडक्या बहिणींना पात्र असतील तर पेंडिंग हप्ते जमा होतील, 2 ते 3 महिन्याचे पैसे जमा होतील. मात्र आतापर्यंत कोणतेही प्रलंबित हप्ता जेव्हा लाडक्या बहिणींना जमा करण्यात येतात तेव्हा इथे प्रश्नचिन्ह उभा राहतो, मागे घेतला जातं. ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस 3-3 हप्ते, 4-4 हप्ते एकत्रितपणे जमा झालेले आहेत. अनेक लाडक्या बहिणींना 6,000 रुपये, 7,000, 7,500 रुपये जमा झालेले आहेत. मात्र आता काय झालं आहे की लाडक्या बहिणीचं तेच आहे की गरज संपली का, आमची गरज संपली आहे त्यामुळे सरकार आम्हाला अपात्र करतात किंवा आमचे पेंडिंग हप्ते देत नाहीत. किंवा आता मागच्या वर्षी सुद्धा असं झालं की नोव्हेंबर महिन्यामध्ये अपात्र, जून महिन्यामध्ये अपात्र करण्यात आलं, 2 ते 3 महिन्यानंतर परत पैसे सुरू झाले. मग ते 3 महिन्यांचे पैसे काय झालं, देण्यात आलं नाही, ते सुद्धा पेंडिंग हप्ते देण्यात आले नाहीत. आता सुद्धा काय झालंय, ई केवायसी केल्यानंतर पडताळणी केली, अनेक लाडक्या बहिणींना ITRच्या मुद्द्यामुळे काय केलं, अपात्र करण्यात आलं. बरं, हे खरं आहे की ते टॅक्स भरत नाहीत किंवा 0 ITR भरतात तरी देखील लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहेत. कोण लाडक्या बहिणी त्यांचं घर चालवायला 4 चाकी वाहन आहे त्यांच्याकडे, म्हणजेच काय फक्त म्हणजे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, मात्र त्यांचं घर जे काही भाड्याने जे काही कार देतात किंवा जे 4 व्हीलर भाड्याने देतात त्यासाठी त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, तरी देखील त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. त्यामुळे ITRचा जो मुद्दा आहे तो रद्द केला पाहिजे आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींना इतके म्हणजे जवळजवळ बघा 2.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या आणि आता फक्त 1,70,00,000 लाडक्या बहिणी पात्र राहिलेले आहेत. त्यामुळे ITRचा मुद्दा असो, पडताळणी प्रक्रिया असो, हे व्यवस्थितपणे झालं पाहिजे आहे. पेंडिंग हप्ता देखील त्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावी अशी विनंती, कारण पेंडिंग हप्ता जर देण्यात आला तरच लाडकी बहीण योजनेसाठी काही लाडक्या बहिणीचा विश्वास असणार आहे. जर तुम्ही 2 ते 3 महिने पैसे देत नाही, परत सुरू करता, याला काहीच अर्थ राहत नाही. मग ते हप्ता नक्की कुठे जातो हे सुद्धा लाडक्या बहिणींना समजलं पाहिजे आहे. आता जरी अधिवेशनात निर्णय घेण्यात आलेला आहे की
लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होतील. जरी निर्णय घेतला तर पुढची प्रोसेस होईल. त्यानंतर जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्यात होईल. हे असं पुढे जर चालत राहिलं तर काय होईल की एक एक महिना मागे मागे म्हणजे काय मागच्या महिन्याचा हप्ता पुढे, पुढच्या महिन्याचा हप्ता त्याच्या पुढे असं होईल. त्यापेक्षा त्या महिन्याचा हप्ता दिला पाहिजे आहे. दिव्यांग बांधवांना देखील 29 तारखेला जुलै महिन्याच्या हप्त्या वितरणासंदर्भात GR आला आहे. मग लाडकी बहीण योजनेचं असं का? जून महिन्याचा हप्ता जून महिन्यात द्या. जून महिना संपला आहे, जुलै महिना सुरू झाला, पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हप्त्याचं वितरण सुरू होईल. आता फक्त काय झालंय की निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे अधिवेशनात जे मीटिंग्स असतील, जे काही मान्यता असतील त्यासाठी पूर्णपणे ते परमिशन्स काढण्यासाठी देण्यात आलेलं आहे. पण पैशांचं वितरण सुद्धा लवकर करायला पाहिजेत असं सुद्धा लाडक्या बहिणींचं मत आहे. जे काही नियोजन आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींनी केलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सरकारने सुद्धा साथ दिले पाहिजे आहे. व पेंडिंग हप्त्यासंदर्भात जेव्हा जेव्हा कोणी बोलतं त्यावेळेस नक्कीच 100% पूर्ण करा, जेणेकरून लाडक्या बहिणींचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. तर लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे आहे. तुमचे देखील पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद झाले आहे तेही नक्की सांगा. आता KYCचा देखील निर्णय लवकरात लवकर घेणे गरजेचं आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबरपर्यंत पैसे मिळत होते किंवा जे डिसेंबरमध्ये KYC बंद झाली. अनेक लाडक्या बहिणींना काही अडचणींमुळे KYC करता आली नाही. प्रत्येक वर्षी तुम्ही KYC करायचं सांगता, मग नक्कीच KYC करण्यासाठी वेबसाईट आहे ते ओपन करा, जेणेकरून लाडक्या बहिणींसाठी ही योजना आहे तर लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळेल, याचा फायदा होईल. जे महत्त्वपूर्ण अपडेट आहे नक्कीच तुम्ही तुमचं मत आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात का अपात्र आहे, तुम्हाला काय अडचणी आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. पुढील सर्व मुद्दे नक्कीच लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.